आज कॅबिनेट होती, 2 वाजता कॅबिनेट संपली आणि मी लगेच त्या ठिकाणी निघालो. काल रात्री किंवा म्हणजे जवळपास पहाटे 2 ते 5 वाजता ढगफुटीसारखा प्रकार अतिवृष्टी जामनेर तालुक्यामध्ये झाली, बाजूला पाचोरा तालुक्यात झालेली आहे, मुक्ताईनगरला झालेली आहे, जळगाव तालुक्यात झाले. 3-4 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडला. आणि आता आपण जामनेरला आहोत माझ्या मतदारसंघामध्ये. इथे जामनेरला, नेरी, वाकडी, शेंदुर्णी, सोंडापूर या 5 गटांमध्ये मोठी अतिवृष्टी या ठिकाणी झाली. अनेक घरामध्ये पाणी गेलं, काही 2-3 पशुधनाचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. बैल पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेले आहेत, मेलेले आहेत. आणि शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. अनेक ठिकाणी रहदारी बंद होती, पुलावरून पाणी होतं आणि म्हणून तातडीने मी या ठिकाणी आलो. सकाळपासून सगळं प्रशासकीय यंत्रणा जी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, तलाठी आहेत, पोलीसवाले आहेत, सगळे इथे आमची SDRFची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि सगळ्या प्रकारे मदत करण्याचं काम लोकांना या ठिकाणी चाललेलं आहे. आता पाऊस सध्या सकाळपासून बंद आहे, त्यामुळे परिस्थिती जवळपास नियंत्रणामध्ये आहे. पण पुढे पाचोऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान त्या ठिकाणी झालं आहे. मोठ्या प्रमाणात शेकडोच्या संख्येत पशुधन हे वाहून गेलेलं आहे. गाई, म्हशी, बकऱ्या, कोंबड्या या मृत्युमुखी पडलेल्या आहेत आणि मोठं नुकसान शेतीचंही त्या भागात झालेलं आहे. अनेक गावामध्ये, घरामध्ये पूर्ण 200 घरामध्ये पाणीसुद्धा त्या ठिकाणी होतं आणि त्यामुळे मोठं नुकसान त्या ठिकाणी. मी आता इथून पाचोऱ्याला जातो. शासनाला आम्ही सगळ्या मदतीच्या सूचना दिलेल्या आहेत. तात्काळ मदत, त्याच्या घरात पाणी शिरलं, धान्य ओलं झालं, कपडे ओले झाले, त्यांना सगळं तातडीने जी मदत आहे NDRFच्या निकषाप्रमाणे ती आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत. ज्यांना राहण्याची व्यवस्था करायची कुठे असेल त्यांचीसुद्धा राहायची व्यवस्था आम्ही शाळेमध्ये, पब्लिक शेडमध्ये या ठिकाणी केलेली आहे. सर्वतोपरी मदत शासनाच्या वतीने ही या ठिकाणी केली जाते. काल बीड जिल्ह्यामध्ये एअरलिफ्ट करण्यात आलेलं आहे. 24 लोकांना हेलिकॉप्टरच्याद्वारे त्यांच्या घरावरून गच्चीवर उचलून दुसऱ्या ठिकाणी नेलं. 26 लोकांना आमची सगळी टीम त्या ठिकाणी होती, SDRFच्या, NDRFच्या, त्यांना हलवलेलं आहे. आणि म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा बीड जिल्ह्यामध्ये विशेष करून हा झालेला आहे. सगळं शेतींचंही मोठं नुकसान झालं, सगळं पीक वाहून गेलेलं आहे, जमिनीसुद्धा वाहून गेलेल्या आहेत. त्याचबरोबर जालना असेल, सोलापूर आहे, नांदेड आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान. खरं म्हणजे वरुण राजाने यावेळेला जास्तच कृपा आपल्यावर केलेली आहे. फुटीसारखा प्रकार म्हणजे पाऊस पडला ठीक आहे, पण एकेका तासामध्ये एकेका महिन्याचा पाऊस या ठिकाणी पडतोय, एकेका वर्षाचा पाऊस एकेका दिवसामध्ये पडतोय आणि म्हणून या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा पद्धतीने मे महिन्यामध्ये गारपीट होते, पाऊस पडतो आहे, एप्रिलमध्ये कुठे मुसळधार पाऊस पडतोय, पावसाळ्यामध्ये असा ढगफुटीचा प्रकार होतोय. मला वाटतं निसर्गाचा समतोल कुठेतरी होतोय आणि त्यामुळेच मला वाटतं असा हा सगळा वेळी पाऊस, गारपीट, वादळ हे होत आहे. आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनीच पर्यावरण जो आहे ते आपण सगळं जोपासलं पाहिजे.